प्रॅक्टिस सेट 1.2 क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे. विच ऑफ द फॉलोविंग आर एम्प्टी सेट्स अँड वाय. त्याच्यामध्ये ए दिला आहे, सेट ए, सेट बी आणि सेट सी दिलाय. एम्प्टी सेट म्हणजे काय? असा सेट ज्याच्यामध्ये एकही एलिमेंट प्रेझेंट नसतो. सपोज मी घेतला आहे सेट ए विच इज इक्वल टू एम्प्टी, म्हणजे ज्याच्या कर्ली ब्रॅकेट्समध्ये एक पण एलिमेंट प्रेझेंट नाहीये. किंवा याला आपण असं सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. तर हे दोघं रिप्रेझेंटेशन आपल्याला काय सांगतात की सेट ए एम्प्टी सेट आहे किंवा मग नल सेट आहे. ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला सेट ए, सेट बी आणि सेट सी फाइंड आउट करायचं आहे एम्प्टी आहे की नाही. स्टार्ट करू सेट ए पासून. ए इज नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. सगळ्यात आधी तर नॅचरल नंबर काय असतात ते बघून घेऊ. नॅचरल नंबर नेहमी 1 पासून स्टार्ट होतात. सो मी 1, 2, 3, 4 अँड सो ऑन हे नॅचरल नंबर झाले. आता ह्या नंबरपैकी असा कुठला नंबर आहे जो स्मॉलर दॅन 0 आहे, म्हणजे 0 पेक्षा लहान आहे? कुठलाच नाही, राईट. म्हणून सेट ए इक्वल टू काय येणार मग? एम्प्टी ब्रॅकेट्स, कारण याच्यामध्ये कुठलीच व्हॅल्यू आपण पुट करू शकत नाही. म्हणून आपण लिहू शकतो की सेट ए इज एम्प्टी सेट. सेकंड सेट दिला होता बी, वेअर एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. ह्या सेट बी साठी एक इक्वेशन दिलं आहे आणि ते इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह केल्यावर व्हॅल्यू मिळेल की सेट बी मध्ये कुठला एलिमेंट आहे. तर सिम्पल, जे इक्वेशन दिलं आहे ते जसंच्या तसं आपण लिहून घेऊ. आता एक्स स्क्वेअर इक्वल टू 0 आहे. असा कुठला नंबर आहे ज्याचं स्क्वेअर केल्यावर 0 मिळेल? ऑफकोर्स 0च. म्हणून एक्स इक्वल टू काय येणार मग? 0. आता ही एक्स इक्वल टू जी 0 व्हॅल्यू आली ती आपण कुठं पुट करणार? सेट बी मध्ये. कारण सेट बीचं इक्वेशन जेव्हा सॉल्व्ह केलं तेव्हा आपल्याला व्हॅल्यू मिळाली 0. म्हणून बी इक्वल टू काय येणार मग? ब्रॅकेटमध्ये 0. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर सेट बीच्या ब्रॅकेटमध्ये काहीतरी व्हॅल्यू आहे. ती 0 असेल किंवा 1 असेल किंवा 2 असेल, काही पण असेल, पण ती एम्प्टी तर नाहीये, बरोबर. म्हणून सेट बी हा एम्प्टी सेट नाहीये. सो बी इज नॉट एम्प्टी सेट. क्वेश्चन नंबर 4. राईट विथ रिझन्स विच ऑफ द फॉलोविंग सेट आर फायनाईट ऑर इनफायनाईट सेट. फायनाईट सेट म्हणजे काय असतं? असे सेट जे आपण काउंट करू शकतो. सपोज मी एक घेतलं सेट ए इक्वल टू ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे 1,2. हे 2च नंबर्स आहे. आता 2 नंबर हे तुम्हाला कसं केलं? कारण तुम्ही काउंट करून बघितलं. म्हणजेच हा झाला फायनाईट सेट. याच्याच ऐवजी जर मी असं डॉट 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 लिहिलं असतं आणि तुम्हाला सांगितलं असतं आता ह्या सेटमध्ये किती एलिमेंट्स आहे, तर तुम्ही म्हटलं असते की आम्हाला काउंट नाही करता येणार. याला म्हणतात इनफायनाईट सेट. सो स्टार्ट करू फर्स्ट क्वेश्चन पासून. सेट ए इक्वल टू एक्स, एक्स लेस दॅन 10 अँड एक्स इज नॅचरल नंबर. सो सेट ए मधले एलिमेंट्स कुठले आहे? नॅचरल नंबर आहे. नॅचरल नंबरची स्टार्ट होते 1 पासून. 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. हे नॅचरल नंबर असतात. क्वेश्चनमध्ये सांगितलंय की तो लेस दॅन 10 पाहिजे. म्हणजे नॅचरल नंबर कुठपर्यंत लिहू शकतो आपण? फक्त 9 पर्यंत. सो हे नंबर आधी सेटमध्ये लिहून घेऊ. ए इक्वल टू येणार 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अँड 9. जर तुम्ही काउंट केले म्हणजे तुम्ही हे नंबर्स मोजू शकले तर याला म्हणतात फायनाईट सेट. सिम्पल, टोटल नंबर 9 आहे, आपण हे मोजू शकलो म्हणून हा झाला फायनाईट सेट. कारण एलिमेंट्स आर काउंटेबल, म्हणजे एलिमेंट्स आपण मोजू शकलो. नेक्स्ट सेट दिलाय सी, सेट ऑफ स्टुडंट ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. आता तुमच्या क्लासमध्ये किती मुलं आहे हे तुम्ही काउंट करू शकतात. यस, कोणी म्हणतील 50 स्टुडंट्स आहे, कोणी म्हणतील 70 स्टुडंट्स आहे, कोणी म्हणतील 100 स्टुडंट आहे, बट काउंट करू शकतोय आपण. म्हणून सेट सी हा काय येणार मग? फायनाईट सेट, कारण आपण याला काउंट करू शकलो.
नेक्स्ट सेट आहे सेट ऑफ होल नंबर. होल नंबर सुरुवात कुठून होते? 0 पासून. त्यानंतर येतं 1, नंतर 2, नंतर 3 आणि सो ऑन. तो सेट आपल्याला लिहिताना एलिमेंट्स काय येणार मग? A = 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. आता तुम्हाला विचारलं की याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहे हे काउंट करून सांगा. कोणी सांगतील 4 आहे, पण याच्या नंतर पण तर खूप सारे एलिमेंट्स आहे जे आपल्याला माहितीच नाहीये, म्हणून असे सेट आपण काउंट करू शकत नाही. सो दीज आर इनफायनाईट सेट, कारण एलिमेंट्स आर अनकाउंटेबल.